करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। मॅच मध्ये संपते. गुपित बाप्पा प्रसन्न मिळकतकर विथ मॅच जिंकतात. त्यांचं हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड, वेल डन. ब्लॅक अँड व्हाईट तुम्हाला पहिली हार पत्करावी लागली आहे, मात्र हरकत नाही आहे. बघा मुंबई इंडियन्सचा इतिहास आहे. 7 मॅच हरल्यानंतर सुद्धा त्यांनी ट्रॉफी लिफ्ट केलेली आहे. अशा अनेक संघ मी तुम्हाला दाखवीन. तुम्हाला मॅच आठवत असेल ना, ये तो झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. वेल डन, वेल प्लेड. दोन्ही टीमला शुभेच्छा. दक्षित नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहेत, कारण कित्येक वर्ष तुम्ही क्रिकेट खेळताय. तर मॅन ऑफ द मॅच चा मानकरी नन अदर दॅन नील कडवे. त्यांच्या जर्सी मध्ये सनी लिहिलंय. आपण विचारणार आहोत इसके पीछे का राज क्या है? इसके पीछे का राज क्या है. कुछ तो गडबड है दया, ढूंढना होगा. जरूर ढूंढना होगा. तर पंकज कडवे येथे कॉम्बॉक्सशी संपर्क साधा. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. यानंतर महिलांचा सामना असणार आहे. प्रयाण 11 आणि हबेश्वर रायडर्स महिलांचा सामना यानंतर लगेच आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. हबेश्वर रायडर्स विरुद्ध प्रयाण 11. जयेश कडवे यांच्या शुभ हस्ते नील कडवेला, जयेश ठोंबरे यांच्या शुभ हस्ते नील कडवे यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यात येईल. कमालीची बॅटिंग, अप्रतिम बॉलिंग स्किल्स, त्यानंतर कॅच, या सर्व अंशी नील कडवेने सर्वांना प्रभावित केलं. नेक्स्ट मॅच कडे आपण वोल्टेज सलामीची जोडी आलेली आहे. तोपर्यंत आपण करतोय पुन्हा एकदा बदलाव. त्यांनी हिंदी समालोचनाचा दर्जा वाढवला. ज्यांनी कॉमेंट्री करत असताना अनेक ठिकाणी रोहा असेल, मुरुड असेल, त्यानंतर अलिबाग असेल, त्यानंतर पुणे असेल, नाशिक असेल, शिर्डीला जाऊन ज्यांनी समालोचनाचा भार स्वीकारला, अलिबागचा उत्कर्ष वाढवला. सर्वांचा अभिमान. आणि आमचे मित्र, त्यांचा स्वभाव सुद्धा दिलदार आहे आणि ते मनाने सुद्धा दिलदार आहेत, असे आमचे मित्र इम्रान बुखारी भाईजान. ओव्हर टू यू. धन्यवाद. शुभोनीत यांनी येथे स्कोरिंग करण्यासाठी यायचे, कारण आमचे मित्र अजूनही जेवले नाही आहेत, त्यामुळे येथे बराच वेळ ते बसल्यामुळे. मित्रांनो बघा, माणसाच्या काही मूलभूत गरजा असतात, अन्न, वस्त्र आणि निवारा. तर आता इथे जेवले नाही आहेत. शुभोनीत आपण प्लीज या, आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद. थैंक यू सो मच. अभी अभी अपने आवाज सुना हमारे काबिल दोस्त निदिशा भाभी के हीरो यश जी मापगांवकर, इनका तहे दिल से आभार. चालू मुकाबला एक तरफ है ध्रुवी 11 विपक्ष शिव शक्ति वॉरियर्स. वॉरियर्स यानी योद्धा. आज योद्धा की तरह यहाँ पर लड़ना होगा, क्योंकि ये मिल्खत कार प्रीमियर लीग है. मैत्रीपूर्वक लड़त पर वे 4 है. प्रारंभिक जोड़ी मैदान पर. शिव शक्ति वॉरियर्स ऑन द टॉस एंड डिसाइडेड फील्ड फर्स्ट. टॉस जीतकर पहले फील्डिंग का मुसाफा लिया. दावती बल्लेबाजी करने के लिए टीम ध्रुवी 11 टीम की जानिब से सलामी की जोड़ी मैदान पर. जिस तरह से सर सचिन रमेश तेंदुलकर, वीरेंद्र सहवाग प्रारंभिक जोड़ी इनिंग की शुरुआत करती है ना, उसी तरह से यहाँ पर वीरेंद्र और प्रणीत प्रारंभिक जोड़ी मैदान पर और गेंदबाजी की मोर्चे को संभालेंगे. पहले P1 पावर प्ले का षटक दर्शन. शिव शक्ति मतलब महादेव, इनका आशीर्वाद लेकर मैदान पर उतरते हुए शिव शक्ति वॉरियर्स
और दर्शन अपने नाम की तरह दर्शन दिखाएंगे क्या, क्योंकि 14 नंबर की जर्सी परिधान किए हुए चारुलता भाभी के हीरो संजू सैमसन, इनका जर्सी नंबर 14 गेंदबाजी करते हुए नाम है दर्शन। Umpire's call, let's play. Game is on. Time is on. Now start. पहली गेंद हवा में खेलने की कोशिश, ऊंचाई ज्यादा लंबाई भी कम। ओहो, बाज की फाटली निमास की पलाली, या वेलेला बाहर आने से पहले फिजा आ गई, बाहर आने से पहले फिजा आ गई, फूल खिलने से पहले बकरी खा गई। और यहाँ पर देखिए क्या छोड़ दिया है, यहाँ पर जीवन दान देते हुए बैटर प्रणीत को। खराब फील्डिंग, खराब फील्डिंग, ऐसे मौके बार बार नहीं आते। पहली गेंद के ऊपर जीवन दान, फिर से एक बार बड़ा सुख, और ये जीवन दान का फायदा, रक्तदान करा, कन्यादान करा, मात्र जीवन दान करू नका, आणि जीवन दान का फायदा नक्श डीजे को मौका। थैंक यू डीजे मास्टर। नक्कीच बैकवर्ड स्क्वायर लेग पे जो खिलाड़ी है ना, उसका लग्न करना पड़ेगा, क्योंकि एक शानदार कैच, इजी कैच छोड़ दिया और उसका जीवन दान बैटर ने उठाया, गेंद गई सीमा पार। बाबा रामदेव पतंजलि षटकार, 8 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। फिर से एक बार देखिए शॉर्ट किस्म की गेंद, थोड़ी सी उछाल लेती भी लॉन्ग लेग की दिशा में खेलने का प्रयास, 1 रन आसानी से प्राप्त होता हुआ। मिल्खतकार प्रीमियर लीग टीम यहाँ पर, जबकि सभी मिल्खतकार प्रीम की लीग की टीम है, और जरूर एक मैत्रीपूर्वक लड़त। ध्रुवी 11 टीम बल्लेबाजी करते हुए और शिव शक्ति वॉरियर्स टीम गेंदबाजी करते हुए। सार्थक कहेंगे मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो गई, पर तुम्हें गलती का खामियाजा भोगतना पड़ेगा, रात में खाना नहीं मिलेगा। चेंडू द्या मैदानामध्ये प्लीज। सार्थक 16वां वरीस धोख्याचं, और जरूर धोखा पत्कर है आपने, आज कुछ सही ले आपका, क्योंकि अगर प्रणीत की बल्लेबाजी ने रंग लाई ना, तो फिर खापर फूटने वाली है। थैंक यू सो मच प्रणीत जी, स्पीड अप करना है, अभी और काफी मैचेस खिलवाने हैं। इसके बाद हमारी ताई माई आका, इनका है इरादा पक्का, मैदान में लड़ना है और मारने है छक्का चौका, क्योंकि घर पे जरूर काफी कामयाबी पुरुष के पीछे स्त्री का हाथ होता है, आज वो स्त्री मैदान पर उतरने वाले। इस बार आड़े से खेलने का प्रयास, प्रणीत ने जरूर अच्छा स्ट्रोक लगाने का प्रयास किया, कोशिश की। 13 नंबर की जर्सी, कौन है ये खिलाड़ी? ऑनर है खुद संघ मालक शिव शक्ति वॉरियर्स के, मने का ठोमरे है, अच्छी बात है। जर्सी नंबर 13 मेरा है, क्योंकि 1 मार्च मेरा जन्मदिन ओमकार जी, और वही जर्सी नंबर 13, इसलिए मैंने उन्हें कहा ये कौन है, हम है डॉन मने भाई। इस बार गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, ओहो, डोकरा डोकरी कवटाचा पोला, डोकरा मारते, डोकरीला डोला, बायको चकनी, मेवणी देखनी, बायको पेक्षा मेवणी बरी। इस बार जीवन दान पे जीवन दान, ये प्रभु ये क्या हो रहा है? मोए मोए 1 to go, स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर। स्वराज जी हमें बतलाते हुए, सॉरी शुभ लीजिए में बतलाते हुए 11 रन। हसीन जहां भाभी के हीरो मोहम्मद शामी, जर्सी नंबर 11।
और इस बार 11 का इरादा पक्का, ईशाने की भाभी के हीरो जर्सी नंबर 17 ऋषभ पंत, ठोक दो डीजे नक्श। रन खर्च किए गेंदबाज दर्शन ने, दर्शन दिया था पर सार्थक ने उसमें आड़े आ गए। जिस तरह से कोई यम बीच में आता है और ये यम का भम कर डाला। ओम भट स्वाहा, सार्थक आता तुझं काय खरं नाही, मॅच झाल्यानंतर भेट। और गेंदबाजी के लिए आते हुए कप्तानी पारी, गेंदबाज श्रुतिक गेंदबाजी के लिए आते हुए। ऋतिक गेंदबाजी के लिए आए हैं, कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट अक्सर कहा जाता है। जरूर अच्छे फील्डर है पर आज उनका दिन नहीं है और समय समय की बात होती है। मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है सार्थक, पर हम कोशिश ना करें ये गलत बात है। कोशिश करो, कामयाबी के दरवाजे उन्हीं के लिए खुलते हैं जो उन्हें खटखटाने की ताकत रखते हैं। और इस बार देखिए फुल टॉस गेम, लेग स्टंप के बाहर ऑफिशियल अंपायर का इशारा, वाइड +1। मौसम मस्ताना, गरज नस्ताना, ना दिवाली ना दसरा, यहाँ पर मुफ्त के 2 रन एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। तनया भाभी के हीरो जर्सी नंबर 19 वेस्ट साइड चेक कर रहे पर यस थर्ड अंपायर रेफर करते हुए वेस्ट साइड बीमर रिव्यू चेक करते हुए क्या डिसीजन होगा। सर बैटिंग का है, यस यस ऑफिशियल अंपायर डिसीजन इज नो बॉल। यहां पर देखिए उघड्या डोले पाहणे आजचा जेवण होता सुपर हिट आणि चेंडू आहे फ्री हिट। पुन्हा एकदा फ्री हिट की मौका यहाँ पर याची मुझे सबसे भारी लगा आज का लोणचा, काफी भारी। इसीलिए तो कहते ना आयुष्यात कोणी नाही कोणचा, पण आजचा फेवरेट होता लोणचा। धन्यवाद दीदी। पुन्हा एकदा फ्रीटचा चेंडू और इस बार फ्रीट की गेंद हवा में खेलने की कोशिश, श्रुतिक थे वहां पर, 1 रन लिया। 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन। नेहा पटेल भाभी के हीरो जर्सी नंबर 20 अक्षर पटेल स्कोर कार्ड पर। साहित्य बल्लेबाज फिर से एक बार 2 जीवन दान के साथ बल्लेबाजी करते हुए बैटर प्रणीत 2 छक्के लगाकर अपनी पारी को शुरुआत की है ध्रुवी 11 टीम के लिए। ओहो सड़ी यॉर्कर, इसीलिए तो कहते हैं ना वाटर के बिना जीवन नहीं कटता, स्कूटर के बिना सफर नहीं कटता। अब तो ऐसा हाल हो गया यारो क्रिकेट का कि यॉर्कर के बिना सम्मान या विकेट नहीं मिलता, और वही सम्मान देते हुए श्रुति की शानदार गेंदबाजी, अपने अस्त्र में से ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया और बल्लेबाज को रोका, डॉट गेंद जाती हुई। ओहो फिर से एक बार लीडिंग एज, बल्ले का भारी सीरा, विकेट कीपर कैप्टन वर्सेस कैप्टन, विकेट प्राप्त करते हुए सार्थक बोलेगा बरं झाला आता मला देव पाव। वही मैदान पर फायर आते हुए
स्वराज नाम फायर लिखा है, इसलिए मैंने कहा मेरी एनर्जी फिर से एक बार जरूर यश जी फायर एंड सेफ्टी में जॉब पर है और वो याद दिलाते हुए कि मैं फायर हूं, मैं एक अंगार हूं, पर आज इस मैदान पर अंगार बनकर बल्लेबाजी करनी है या फिर बनोगे भंगार, ये तो आने वाला वक्त बताएगा। बैटर मैदान पर स्वराज आते हुए, स्वराज को यहाँ पर बल्लेबाजी के लिए प्रमोट किया इनायत नंबर 3 पर ध्रुवी 11 टीम की जानिब से श्रुति गेंदबाजी करते हुए। श्रुति की अच्छी गेंद, तेज तरार गेंद, यहाँ पर बल्ले का भारी सीरा गेंद, लॉन्ग स्टॉप डिक्लेयर एरिया में ट्रैवल होती हुई 1 रन के साथ स्कोर जा पहुंचे 21 रन स्कोर कार्ड पर। शानदार गेंदबाजी, आज कप्तान ने जरूर कप्तानी जिम्मेदारी कंधे पर ली और वही जवाबदारी लेने के बाद गेंदबाजी करते हुए। स्ट्राइक पर स्वराज उर्फ फायर, ओहो फिर से एक बार आगे आकर खेलने का प्रयास, पर बकते भजी मांगते बड़ा, स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर 21 रन। कमाल की गेंदबाजी, पहले ओवर में 17 और इस 5 गेंदों में 4 रन खर्च किए शुभोनीत हमें बतलाते हुए। 1 टू गो, स्वराज के लिए बड़ी स्ट्रोक लगाने होंगे और बड़ा स्ट्रोक लगाया है, गेंद जाएगी डिक्लेयर एरिया में 1 रन के साथ। 22 रन 2 ओवर की समाप्ति के बाद, पहले ओवर में 17 और इस ओवर में 5 रन 2 ओवर की समाप्ति के बाद। इसके बाद होने वाला मुकाबला ताईमाइया का टॉस लाया प्रणय 11 विपक्ष, प्रयाण 11 विपक्ष जय हम्बेश्वर राइडर्स, जय हम्बेश्वर राइडर्स ताई टॉस लाया। 3 ओवर का होने वाला मैच इसके बाद होगा। तीसरी ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज सर्वेश खैरत उर्फ बबलिया। अगर हेयर स्टाइल देखी गई ना तो हमारे श्रीलंकन गेंदबाज लसित मलिंगा, इनकी हेयर स्टाइल जिसे अपने भाषा में लोकर कहते हैं, मेंढी, और अच्छी गेंद यहाँ पर गेंदबाज सर्वेश द्वारा। थोड़ा सा एंजॉय कर रहा हूँ, दिल पे मत लीजिए क्योंकि हमारी गांव की टूर्नामेंट और मुझे अक्सर मजे से बोलने की आदत है। और सर्वेश गेंदबाजी करते हुए मलिंगा स्टाइल की गेंदबाजी है। ओहो अच्छी गेंद जल में डालने की कोशिश, फिर से एक बार फील्डर है, ओहो मान्या दादा आइला नेम चुकला, जरूर मान्या शुरू है कि याद ताजा करते हुए एनकाउंटर करना था, डायरेक्ट विकेट को खोना था, पर इस बार नेम चुकता हुआ 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 23 रन 23 स्कोर कार्ड पर। इंटरटेनमेंट होता हुआ टेनिस क्रिकेट.in के माध्यम से हमारे साथ जुड़े हुए सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत। फुल टॉस गेंद और फायर ने खेला है, पर बनेंगे यहाँ पर फ्लावर बैक टू द पैवेलियन। कम ऑन डीजे मास्टर। पर स्वराज उर्फ फायर अंगार थे, पर अंगार को भुजा दिया है यहाँ पर फायर ब्रिगेड। गेंदबाज सर्वेश ने शानदार विकेट प्राप्त करते हुए स्कोर रुका हुआ। प्रणीत आउट होने के बाद पूरी ताश की तरह यहाँ पर टीम बिखरती हुई है। मी विनंती करेन आयोजकांना टॉस करून घ्या। ओमकार सर, आमच्या महिला भगिनी तिथे आल्यात, टॉस करून घ्या। न्यू बैटर मैदान पर देवेश देवा नाम से प्रचलित जयेश ठोंबरे सरांना विनंती करेन की आपण टॉस करून घ्या। 3 षटकांचा सामना, मोटा फटका, और इस बार देखिए आते आते बल्लेबाज देवा पावला, गेंद गई सीमा पार, छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 29 रन 29। डीजे मास्टर इसके बाद लेडीज का मुकाबला होगा। सभी दर्शक हम जो हमसे जुड़े हुए 3 ओवर का मैच होगा, जो हमसे जुड़े हुए वो कहीं ना जाइए, ये इस मैच का आनंद लीजिए। 1 टू गो,
31 धाव फलकावरती जरूर लगावले गेले. गेंदबाजी मोर्चे को संभालते हुए गेंदबाज सर्वेश, अच्छी गेंदबाजी. ऑफ स्टंप के काफी बाहर, इस बार नो करार करते हुए. और 21 आईसीसी लॉ नंबर 21 यहां पर पनिशमेंट दिया. फ्रीड का मौका. फ्रीड की गेंद, क्या फ्रीड की गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक होगा बैटर देवेश द्वारा. देवा के ऊपर पूरी जिम्मेदारी. ओहो, फ्रीड की गेंद, गेंद हवा में. प्रतीक, फ्रीड की गेंद है, प्रतीक्षा. और इस बार फ्रीड की गेंद और उसके ऊपर 2 रन प्राप्त करते हुए 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 34 रन. 3 ओवर की समाप्ति के बाद 34 रन. सर्वेश की अच्छी गेंदबाजी ने काफी प्रभावित किया था इस मैच में. 12 रन खर्च किए. पहले ओवर में 17, दूसरे ओवर में श्रुतिक कप्तान आए, 5 रन खर्च किए. और इस ओवर में सर्वेश ने 12 रन खर्च किए. टोटल जा पहुंचे 34, 34 रन. आखिरी ओवर लेकर गेंदबाज शिव शक्ति वॉरियर्स टीम के लिए. सार्थक, जिन्होंने कैच छोड़ा था, इनिंग की शुरुआत की खराबी की थी, वही सार्थक. अच्छी गेंदबाजी करनी है. ओहो, अच्छी गेंद, अच्छा लाइन और लेन टप्पा यहां पर देखिए सार्थक के द्वारा. अच्छी शुरुआत, अच्छी शुरुआत करनी है क्योंकि पहले ओवर में जो गलती की थी उसे सुधारते हुए 34 रन स्कोर कार्ड पर लगते हुए कमाल की गेंदबाजी. ओहो, फिर से एक बार अचूक लाइन और लेंथ. और इस बार जरूर हमारे डीजे नक्श ने गाना सुना, शी बनवा बनवी फिल्म का ये गाना. और इस बार सार्थक ने जरूर बनाया है. बचे हुए 4 गेंदें शेष बाकी है. 34 रन स्कोर कार्ड पर. अच्छी गेंदबाजी सार्थक के द्वारा. कमाल की गेंदबाजी, अचूक लाइन और लेन पर गेंदबाजी करते हुए यहाँ पर दिखाई दे रहे, नजर आ रहे. शॉर्ट किस्म की गेंद हवा में खेलने की कोशिश, मान्या दादा. और यहाँ पर मान्या दादा कोशिश में थे पर उस कोशिश में नाकामयाब. तब तक 2 रन लेने का मौका. इस 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 36, 36 स्कोर कार्ड पर. आने वाली 3 गेंदें शेष बाकी. अच्छी गेंदबाजी कर रहे गेंदबाज सार्थक. हर इंसान दिल का बुरा नहीं होता, हर इंसान बेवफा नहीं होता. बुझ जाता है दीपक अक्सर तेल की कमी से, हर बार कसूर हवा का नहीं होता. सार्थक फिर से एक बार राइट मोड़ द विकेट. ओहो, फिर से गेंद हवा में. फील्डर गेंद के नीचे, विकेट कीपर. गेंद जाएगी डिक्लेयर एरिया में. इस 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन. शानदार गेंदबाजी. 37 रन स्कोर कार्ड पर. क्योंकि यहां पर मैं कहना चाहूंगा जबकि ये स्लॉग और भैरवी का षटक है और इस भैरवी के षटक में शानदार गेंदबाजी करते हुए 37 रन स्कोर कार्ड पर लग चुके शुभोनीत ठोमरे हमारे गुण लेखक हमें बतलाते हुए. ओहो, फिर से एक बार देखिए वेरिएशन. क्या शानदार गेंदबाजी कर रहे हैं. डायरेक्ट, ओहो, इस बार हिट और विकेट का पतन. बल्लेबाज बैक टू द पवेलियन. मास्टर, यहाँ पर सार्थक की जितनी तारीफ करो उतनी कम अभी, क्योंकि पहले ओवर में गलती की उसे सुधारा. गेंदबाजी के मोर्चे को संभालते हुए 5 गेंदों में मात्र 3 रन खर्च किए. आउटस्टैंडिंग फैबुलस गेंदबाजी. और इस बार अच्छी गेंद. सार्थक, अगर हम किसी खिलाड़ी को टारगेट करते हैं, गलती करते हैं तो उसे टारगेट करते हैं और जो अच्छा करता है उसके बारे में अच्छा भी कहते हैं. और इस ओवर में क्या शानदार गेंदबाजी की. 4 ओवर की समाप्ति के बाद शुभोनीत ठोमरे सर हमें बतलाते हुए टीम का स्कोर जा पहुंचा है
38 रन जीतने के लिए 24 गेंदे 39 रनों की आवश्यकता है। 24 गेंदे 39 रनों की जरूरत। यह सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा माय बोली मराठी भाषा में हमारे काबिल दोस्त निदिशा भाभी के हीरो यश मापगांवकर सर के पास। धन्यवाद। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। थँक्यू सो मच इम्रान बुखारी सर. सर्वांना विनंती असेल की लगेच मॅचला सुरुवात करावी लागेल कारण तुम्ही फार वेळ लावताय. यानंतर एक महत्त्वाच्या मॅचकडे सर्वांचं मी लक्ष वेधेन की महिलांची मॅच म्हटल्यानंतर बरेच त्यांचे सपोर्टर सुद्धा इथे आले असतील. बघा सुरुवातीला मी मगाशीच उल्लेख केला होता की फक्त चूल आणि मूल इतकं नसून आज महिला अनेक क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नाही तर त्यांच्यापेक्षा वन लेवल अप परफॉर्मन्स देत पुढे चालल्या आहेत. आणि आज मिळकतकार प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा महिलांना कुठेही पाठी ठेवलं नाही. त्यांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही सुद्धा क्रिकेट खेळा, तुम्ही सुद्धा आनंद लुटा, तुम्ही सुद्धा या माध्यमातून क्रिकेटमध्ये सुद्धा करिअर होऊ शकतं. हे जेव्हा आपण बघतो ना तेव्हा अनेक क्रिकेटर्स आज जर आपण पाहिलं स्मृती मंदनाला ज्या पद्धतीनं आज इंडियन क्रिकेटमध्ये तिचं नाव आहे, एक किती मोठी क्रिकेटर म्हणून त्याला आपण बघत असतो. तर 4 षटकांमध्ये सामना जिंकण्यासाठी 39 रन्स रिक्वायर्ड मैच मध्ये 39 रन बनाने पड़ेंगे इस वक्त मैच को जीतने के लिए. सर्वात मोठी प्रीमियर लीग मिळकतकार प्रीमियर लीग MPL 2025 ऍडव्हर्टाइजमेंट फार मोठी गेल्या 4 दिवसांमध्ये आपण सर्वांनी बघितली होती. ती स्पर्धा म्हणजेच मिळकतकार प्रीमियर लीग. श्रुतिक स्ट्राइक एंड वरती नॉन स्ट्राइक एंड वरती
सर्वेश, तर गोलंदाजीच्या मार्कवरती देवेश म्हणजेच देवा. पहिल्या इनिंग मध्ये आपण देवाला बघितलं होतं, मात्र या मॅच मध्ये 38 करायच्यात, 39 करायच्यात, 38 झाल्यात. मॅच मध्ये दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. आर यू रेडी फॉर दिस? लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. पहिला चेंडू मैदानावरती येईल, देवा गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक स्वराज आलाय. चेंडू उचलला होता हातामध्ये आल्यानंतर आणि त्यानंतर मात्र 2 धावा इथे प्राप्त केल्यात. बघा निशांत कडवेचं तुम्ही मागाशी नाव घेतलं, उल्लेख केलात. अलिबाग क्रिकेटमध्ये किंबहुना बायकरमॅन म्हणून मुरुडला मिळाली त्याला ती पहिली बाईक. त्यानंतर अनेक नवीन प्लेयर्स सुद्धा निर्माण झाले. त्याच्यामधील एक सर्वोत्तम खेळाडू म्हणजे श्रुतिक, जो स्ट्राईक इन वरती आहे. हा चेंडू क्विकर वन पद्धतीने हाताळला होता. काही जबरदस्त गती आहे गोलंदाजाकडे. गोलंदाजाने या ठिकाणी श्रुतिक समोर ज्या पद्धतीने आता चेंडू टाकला होता ना, श्रुतिककडे फ्रॅक्शन्स ऑफ सेकंद होते हा चेंडू खेळण्यासाठी. मग काही सेकंदामध्ये तुम्हाला डिसिजन घ्यायचा असतो की कोणत्या दिशेला चेंडू खेळायचा. यावेळेस मात्र सर्वात मोठी विकेट, मी म्हटलं होतं रफ्तार का सौदागर देवा, आणि त्याने घेतले श्रुतिकची विकेट. कमॉन डीजे मास्टर. जनमन मिळकतकर संघाचा एक खरा खेळाडू म्हणजेच देवेश देवा. ते म्हणतात ना, शेर कितना भी बूढ़ा हो जाए वो कभी घास नहीं खाता. ते मैदानावरती दाखवले. रफ्तार का सौदागर, जेव्हा तुम्ही गतिमान अवस्थेत चेंडू प्रदान करणाऱ्या क्षमतेकडे बघता ना, तेव्हा राहुल पेंडी एक्सप्रेस म्हणजे शोएब अख्तर सर्वाधिक वेगानं फेकणारा चेंडू 161 किलोमीटर पर हवर, ज्या पद्धतीने अजूनही तो रेकॉर्ड अबाधित आहे. मला वाटतं की इंडियन क्रिकेटमध्ये तो रेकॉर्ड मोडावा. कारण आपल्याकडे सुद्धा तसे गोलंदाज आहेत. आपण उमरानला बघितलं होतं, त्यानंतर उमरान मलिकला आपण पाहिलं होतं. असे अनेक नवीन नवीन खेळाडू येत राहतील. लॉकी फर्ग्युसनला सुद्धा आपण पाहिलं होतं, पण तो इंडियन क्रिकेटला बिलॉंग करत नाही. धावा इथे 3 आतापर्यंत बनल्यात. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती पाहायला मिळतंय. यावेळेस पुन्हा एकदा 30 मधली यष्टी उद्ध्वस्त केली आहे असा इशारा पंचांच्या माध्यमातून येथे देण्यात आलाय. आणि फलंदाज आणखीन एक आला काय आणि परत तंबूच्या आश्रयाला परत. मोठा टाळा वाजला पाहिजे त्याच्या गोलंदाजीसाठी, त्याच्या परिपक्वतेसाठी. ज्या पद्धतीने आज देवेशने दाखवून दिले, माझ्यामध्ये क्रिकेट अजून किती बाकी आहे. बघा इम्रान सर, देवेशचा जयमान मिळकतकर संघाचा इंटीम गोलंदाज होता. सुरुवातीच्या काळामध्ये ज्या गोलंदाजाने पंकज जाधव समोर आक्रमक गोलंदाजी केली, त्याला सुद्धा नमवलं. अनेक मोठ्या मोठ्या खेळाडूंसमोर तो गोलंदाजी करायचा आणि ते आज पाहायला मिळते. याच्याकडे बघितल्यानंतर गोलंदाजीमध्ये जे तंत्र त्याने अभ्यासलंय ना, त्या तंत्राला सलाम आहे. अजूनही क्रिकेट बाकी आहे. लग्न झाल्यानंतर थोडासा सराव कमी झालाय, मात्र क्रिकेट खेळण्याची रग मैदानावरती अजून कायम आहे. आणि तोच गोलंदाज म्हणजेच देवेश येथे मैदानावरती आग ओकणारी गोलंदाजी करतोय. वरन फॅन्टास्टिक बॉलिंग एफर्ट्स. पुन्हा एकदा देवा आणि त्याच्या समोर आलाय तो म्हणजेच बॅटर रणजित. रणजित मैदानावरती येथे उतरलाय. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे. धावा संख्या 3 लागते आहे. 2 महत्वाचे गडी येथे गारद केलेत. शेवटचा चेंडू बाकी आहे. बघा लाईन आणि लेंथ तर आहेच, मात्र जी गती तो प्रदान करतोय ना, त्याच्या समोर खेळणं फार कठीण आहे. प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासाठी तुमच्या पंखांमध्ये बळ असावं लागतं आणि ते बळ रणजितच्या या बॅटिंग स्टाईल मध्ये आहे का.
पुन्हा एकदा केवळ सन्मान देण्याचा प्रयत्न केला. पॅडवरचा चेंडू होता केवळ क्षेत्रामध्ये गेला. एकदा नक्की मिळेल. एकदा मिळाल्यानंतर पहिलं षटक येते संपलं. पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी कमालीची फिल्डिंग सुद्धा चांगली बघायला मिळाली. त्यानंतर जी गोलंदाजीची स्किल्स पॉवर्स आणि त्यानंतर त्याला प्रत्येक क्षेत्ररक्षकाने केलेली साथ याच्या आधारावरती या ठिकाणी पहिलं षटक संपलं. धावा 4 बनतायत. 2 विकेट मैदानावरती. तर अजूनही 3 षटकं बाकी आहेत जिथे तुम्हाला जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 35 धावांची. धावा 35 पाहिजे. 3 षटकं अजूनही येणार आहेत. मिळकतकार प्रीमियर लीग या गावामध्ये स्पर्धेसाठी जेव्हा निमंत्रण येतं तेव्हा एक वेगळी अनुभूती असते, कारण या गावातील लोकांकडे असणारी माणुसकी फार मोठी गोष्ट आहे. त्यांचं समालोचकांवरती असणारं प्रेम, प्रत्येकाला आपुलकीने ते नेहमीच ते इन्व्हाइट करत असतात, प्रत्येकाला संधी देत असतात. भाईजान मी म्हणेन की संधी देणं हे सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. ती आज मी म्हणेन डीजे मास्टर पवन ठोंबरे यांच्या माध्यमातून आम्हाला मिळते. त्यांची पूर्ण कोर कमिटी टीम आहे. त्यांनी टेनिस क्रिकेटला इथे बोलवलं म्हणजे त्यांना आज या मैदानावरती बघा सर्वोत्तम प्रीमियर लीग कशी असते हे दाखवायचं आहे. अलिबाग क्रिकेटला उद्या गुरुवर्य संदीप जगे सरांचा आवाज हे सुद्धा आपण ऐकणार आहोत. कारण सुरुवातीला जेव्हा हाफ पॅन्टमध्ये मॅच बघण्यासाठी जायचो आपण तेव्हा तिथे एक आवाज ऐकायला मिळायचा आणि ते म्हणजे संदीप जगे सर असायचे. आणि त्यानंतर बाकी सर्वांनी सुरुवात केली. आपण सुद्धा ती सुरुवात करत आहोत. अजून बरंच काही शिकायचं आहे आणि त्यामुळे क्रिकेट बघत असताना आणि कॉमेंट्री करत असताना अशा अनेक गोष्टी इथे मैदानावरती बघायला मिळतात. डॉट मैदानावरती आला. प्रणित जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी आला अनेक ठिकाणी निशांत खेळण्यासाठी जात नाही आणि ज्या वेळेस मैदानावरती निशांत नसतो तेव्हा प्रणित संघाचा आज कॅप्टन म्हणून बघायला मिळतो. अनेक स्पर्धा त्याने सुद्धा मिळकतकासाठी जिंकवल्यात. त्या प्रणितवरती यावेळेस हल्ला बोल चढवलाय समोर क्षेत्ररक्षक आणि दोन्ही हातांच्या मधून हा चेंडू निसटला. अशा स्टँडर्ड असलेल्या स्पर्धेमध्ये अशा स्टेजवरती येऊन तुम्ही अशा चुका करू शकत नाहीत, कारण मैदानावरती असे झेल जेव्हा तुम्ही सोडाल ना तेव्हा तुमच्या संघाला बॅकफूट वरती तुम्ही पाठवाल, कारण कॅचेस विन द मॅचेस. तुम्ही कॅच जेव्हा पकडता तेव्हा तुम्ही मैदानावरती त्या सामन्यामध्ये येत असता, कारण डावा कमी बनल्यात असं मला वाटते. कारण समोरच्या संघाकडे असणारी बॅटिंग स्टाईल सुद्धा फार मोठी आहे. त्यांची बॅटिंग लाईनअप फार मोठी आहे, फार डीप आहे. आणि अशा वेळेस जेव्हा मैदानावरती आपण बघतोय ना तेव्हा धावफलकावरती 5 धावसंख्या येथे धावफलकावरती बनले गेलेत. आमचे साधी स्कोर मित्र शुभनी तिथे बघायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून स्कोरिंग सुरू आहे. बघ काय जबरदस्त नावं असतात. यावेळेस मात्र हलक्यात खेळण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आलाय अखिल. 03 क्रमांकाची जर्सी परिधान केली. बघा अखिल या गोलंदाजाने सुद्धा अनेक टुर्नामेंट मध्ये चांगली गोलंदाजी केली. मानस असेल, अखिल असेल, ज्यांनी आज जयनमान मिळकतकार संघाची पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे. जयनमान मिळकतकार संघाचं एक ब्राईट फ्युचर म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो, कारण बघा राजा गेल्यानंतर एक नवीन सिंहासन असतं, नवीन राजा निर्माण होतो, मात्र राज्य कधी चालायचं थांबत नाही असं मला वाटतं. क्रिकेटमध्ये सुद्धा उगवत्या सूर्याला नमस्कार हा केला जातो आणि त्या अनुषंगाने ही नवीन मुलं जेव्हा तयार होत आहेत फार अभिमान वाटतो. यावेळेचा चेंडू प्रणितने कमबॅक केलाय. हा चेंडू पॅड वरती आला होता, अचंबित केलं, सरप्राईज केलं, चारी मुंड्या चित केलाय आणि या ठिकाणी बॅटर विचार करतोय आणि विचार जरूर करावा लागेल. काहीतरी चुकतंय, बदलावं लागेल, इम्प्रूव्हमेंट करायची आहे. मॅच थोडीशी लांब जाते आणि आत्ताच तुम्हाला ठरवावं लागेल. धावा केवळ 6 बनतायत. षटक दुसरं प्रणितला आपण बघतोय. प्रणितच्या माध्यमातून एक जबरदस्त षटक इथे हाताळलं गेलंय. प्रणित मात्रे ऑन द बॉलिंग मार्क. यावेळेचा फटक्यावरती प्रयत्न जरूर चांगला केला होता, इलिव्हेशन तितकं नव्हतं. क्षेत्ररक्षक आला, एका धाब्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. धावा इथे 2 मिळतील. तिसरी धाव सुद्धा घेतली गेली आहे आणि आता मात्र धावा किती मिळतील डिक्लेअर दिली गेली आहे. धावा 3. पंच धावा किती आहेत सांगा. 3. ओके. धावसंख्या 9. या ठिकाणी अजूनही 2 षटकं येणार बाकी आहेत. यामधील एक चेंडू बाकी आहे, त्यामुळे 7 चेंडू आणि अजूनही 30 धावांची रिक्वायरमेंट. 9 बनतायत. फटका जरूर चांगला खेळलाय, मात्र त्या दिशेला केवळ मित्रांनो चेंडू तिथे झाडाला स्पर्श झाला आणि त्यानंतर आतमध्ये आला
धावा ते की मिळेल. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. जिथे सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 10 धावा झाल्यात. धावा इथे 10 झाल्यात. 12 आणि 29 हे समीकरण मैदानावरती बघायला मिळते. म्हणजे 14.50 तुम्हाला टॅली करावं लागतील. एक कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन मैदानावरती तुम्हाला खेळावं लागेल. आणि काय या ठिकाणी आपण बघतोय तप्त ऊन आहे आणि त्या तप्त उन्हामध्ये स्पर्धा सुरू आहे. कारण अक्षरशः मी म्हणतो की एप्रिल पर्यंत तरी सीझन संपेल तर नाही, अजूनही मे महिन्यामध्ये सुद्धा स्पर्धा आहेत बुखारी सर. त्याच्यामुळे क्रिकेट अजूनही थांबायचं नाव घेत नाहीये. ज्या पद्धतीनं दसऱ्यापासून जी सुरुवात झाली क्रिकेटला ती अजूनही अगदी मे महिन्यापर्यंत सामने सुरू आहेत. षटक तिसरा अखिल मैदानावरती आलाय, ज्याची चर्चा मगाशीच मी केली होती. पहिला चेंडू येथे खराब आलाय, वाईट मैदानावरती बघायला मिळतोय. या पूर्ण सामन्यामध्ये जेव्हा संघ मालकाने हा संघ चूज केला, चॉईस केले प्लेयर्स, तेव्हा अखिलकडे बघून तर नक्कीच जास्तीत जास्त पॉइंट्स खर्च केले असावे असा अखिल इथे मैदानावरती बघायला मिळतोय. हा चेंडू मात्र अत्यंत चांगला आला. अखिल मैदानावरती जेव्हा आला तेव्हा त्याने एक चेंडू खराब टाकला, त्यानंतर कमबॅक केलं. प्रणित तेथे पाठीमागे उभा आहे आणि मैदानावरती प्रणित जेव्हा इथे आहे ना तेव्हा मैदानावरती प्रणितच्या माध्यमातून मार्गदर्शन होत आहे आणि अगदी तेच या ठिकाणी बघायला मिळालं. एक चांगली कामगिरी. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिलं ते म्हणजे तिसरं मैदानावरती आहे. एक अवांतर, त्यानंतर 2 डॉट, पुन्हा एकदा अखिल. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं येथे सुरुवात केली होती अखिलने तेच सुरुवात येते मैदानावरती शेवट देखील त्याच पद्धतीनं करणार का अखिल. एकदा त्याला या ठिकाणी मी नक्की म्हणेन की टप्पा आला आणि लिंक मिळाली ना तो ऑप्टिकच्या बाहेर निघणारे चेंडू जेव्हा इथे तुम्हाला बघायला मिळतात ना, एक आक्रमक या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाज अखिल. हा चेंडू मात्र यावेळेस खराब असेल, ऑप्टिकच्या खूप बाहेर गेला. त्यानंतर अखिलला या ठिकाणी दंडित केलं गेलं. मात्र 39 धावांचा पाठलाग करत असताना दमछाक होते समोरच्या संघाची. जिथे आपण बघतोय एका बाजूला शिवशक्ती वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला ध्रुवी 11, दोन्ही संघ दरम्यान सुरू असणारी ही बिग बॅटल मैदानावरती पाहायला मिळते. ध्रुवी 11 संघाच्या माध्यमातून काय जबरदस्त बॉलिंग एफर्ट्स आलेत. त्यावेळेस ऑप्टिकच्या बाहेर करण्याचा प्रयत्न अखिलचा, कमालीची गोलंदाजी. येथे मात्र एक चेंडू केवळ बाकी आहे. 2 वाईट जरूर आले, मात्र 4 चेंडू ज्या पद्धतीनं त्याने हाताळलेत. पंच चेंडू किती बाकी आहेत सांगा जरा. 2 बाकी आहेत. ओके, टुटुगोचा इशारा हा पंचांच्या माध्यमातून येथे दिला जाईल. धावा 13 बनतायत. 13 स्कोर बुक वरती अर्जित केलेत. तर आता मात्र 3 षटकं त्यामधील एक चेंडू येणं बाकी आहे. असं वाटलं होतं की बॅटची काढा लागले का, प्रेक्षकांच्या मनात सुद्धा शंकेची पाल चुकचुकली होती. चेंडू हवेमध्ये कॅच होण्याची संभावना, कॉन्टॅक्ट होत नाहीये. निर्जनस्थळी चेंडू पडलाय. त्यानंतर मात्र चांगला थ्रो येते, आला प्रणितच्या हातामध्ये चेंडू गेला. 3 षटकं संपतायत. धावा बनतायत फक्त आणि फक्त 15. 39 धावांचं टार्गेट असताना सुद्धा 6 चेंडू आणि 24 धावा होऊ शकतात. हे समीकरण मैदानावरती आलंय. असं कोणालाही वाटलं नव्हतं की 39 बनवायच्यात म्हणजे 3 षटकांपर्यंत सामना संपेल असं प्रत्येकाला वाटत होतं. मात्र हे क्रिकेट आहे. क्रिकेट इज गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. नक्कीच मी म्हणेन कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला, कधी जिंकणारे सामने सुद्धा हरताना पाहिलेत आणि हरणारे मॅचेस त्या बॅट्समनने जिंकवले सुद्धा याच डोळ्यांनी आपण बघितलेत. तो क्रिकेट हा खेळ, ज्या क्रिकेट खेळाने आज सर्वांना एकत्रित आणले, तोच क्रिकेट खेळ आपण मिळकतकारच्या मैदानावरती एक उत्सव म्हणून साजरा करतोय. बघा पैसे मॅटर करत नाहीत, मात्र माणुसकी, आपुलकी आणि त्यानंतर सर्वांची सोबत ही मॅटर करते आणि तेच आज मिळकतकार गावाने दाखवलं.
एक दिवस गावासाठी, एक दिवस गावाच्या एकात्मतेसाठी, हा जेव्हा टॅगलाईन आपण जेव्हा बघतो ना, ती टॅगलाईन बघितल्यानंतर नक्कीच मिळकतकारकरांचा मला एक सार्थ अभिमान वाटतो. इतकं मोठं गाव आहे, आज अलिबाग क्रिकेटमध्ये फार मोठं नाव आहे आणि या मिळकतकार गावाचा प्रीमियर लीगचा आम्हा समालोचकांना सुद्धा त्याचा अभिमान आहे. वीरेंद्र मैदानावरती आलाय, षटक क्रमांक 4 येत आहे वीरेंद्रच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. क्रिकेट मधला फुटवर्क जाम महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मधला फुटवर्क बघा. वीरेंद्र गोलंदाजी करण्यासाठी आलाय आणि जेव्हा आपण बॅटर बघतो ना, एक असा बॅटर होता ज्याला फुटवर्कची गरज नव्हती, तो म्हणजे वीरेंद्र सेहवाग होता. आणि सर्वच काही वीरेंद्र सेहवाग नसतात आणि बॉलिंग करण्यासाठी जेव्हा वीरेंद्र आले तेव्हा एक आठवण येते, जागेवरून उभं राहून कुठे म्हणजे तो ऑफस्टिक असेल त्याच्यावरनं स्क्वेअर ऑफ द विकेट मारणार. त्यांना समोर पडल्यानंतर एखादा पूल सुद्धा तो तिथूनच डीप स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि पहिल्या चेंडूवरती चौकार कित्येक वेळा आपल्याला बघायला मिळाला तो वीरेंद्र सेहवाग, त्याची आठवण येते. एकतर्फी सामना आहे, प्रणितची एक जबरदस्त कॅप्टनशिप या ठिकाणी बघायला मिळाली. गेल्या वर्षीचा जिंकणारा कर्णधार म्हणून आपण त्याच्याकडे बघतोय, त्याच्यामुळे त्याच्यावरती असणारी रिस्पॉन्सिबिलिटी फार मोठी आहे. कारण अशा वाटतात जेव्हा एखादी गोष्ट आपण करतो. यावेळेस मात्र समोरच्या दाराला कडी लावली आणि मागच्या दारानं चोरी झाली. डीजे तर एकदा वीरेंद्र म्हणजे अण्णांसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. काय जबरदस्त बॉलिंग केल्या मैदानावरती, एक कमालीची गोलंदाजी, फलंदाजाला क्लीन बोल्ड केलं. यावेळेचा फटका मात्र चांगला आलाय, क्षेत्ररक्षक बनेल ते दर्शक डीप मिड विकेटच्या दिशेला, बाउंड लाईनच्या बाहेर सीमारेखा. सामना जिंकण्यासाठी अजूनही जी आवश्यकता आपण बघतोय ना, 22 झाल्यात, 2-17. एखादा खराब चेंडू त्याच्यावरती षटकार मॅच बदलू शकते. कारण क्रिकेटमध्ये एका चेंडूवरती 8 मी बघितल्यात, 3 चेंडूवरती 20 सुद्धा बघितल्यात. त्याच्यामुळे 2 चेंडू बाकी आहेत, 17 पाहिजेत. 2 चेंडू काही होऊ शकते, एखादा खराब चेंडू आणि त्याच्यावरती जर षटकार आला तर मॅच बदलेल. स्लोवर वन टाकला होता, गती काढून घेतली होती. गोलंदाज हुशार आहे, गोलंदाजाला माहिती होतं की फास्ट टाकल्यानंतर त्याच्या खेम्यामध्ये चेंडू गेला का तो आउट ऑफ द पार्क मारेल. आता 1 चेंडू बाकी, 17 धावांची रिक्वायरमेंट मॅच मध्ये. हा 4था स्लोअर वन आणला होता बघा. स्लोअर वन चेंडू ज्या पद्धतीने भुवनेश्वर कुमार टाकायचा बॅक ऑफ द हँड स्लोअर वन, प्रत्येक गोलंदाजी खासियत असते. समोरून जर जेव्हा गोलंदाजी करायचं तर उमेश यादव क्विकर यॉर्कर टाकायचा. मात्र जेव्हा आपण या